जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. अशी ही पांडुरंगाच्या वास्तव्यानं पावन झालेली आपली पंढरपूर नगरी. वर्षभर विठुरायाच्या भेटीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं गजबजून जाणारे आपले पंढरपूर तीर्थक्षेत्र. मात्र एकीकडे चकचकीत विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे मूलभूत गरजा आणि सोयी सुविधांची वानवा अशी अवस्था. बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे आध्यात्मिक नगरीची अधोगती सुरू आहे. अशा वेळी सामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढणारी माणसं सुद्धा आहेत या मातीत. सर्वसामान्य जनतेला आपलीशी वाटणारी, विकासाची दूरदृष्टी असणारी, अभ्यासू, जिज्ञासू, निर्भीड, तितकीच बेधडक आपल्या हक्काची व्यक्ती म्हणजेच सौ प्रणिताताई भगीरथ भालके. जनता हाच माझा पक्ष या भारत नानांच्या ब्रीद वाक्याला अनुसरून प्रणिताताई आज काम करत आहेत आणि म्हणूनच जनता हाच माझा पक्ष प्रणिताताई भालके म्हणजेच मी नगराध्यक्ष अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. अल्पावधीतच ताईंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सर्वसामान्य जनतेच्या मनात घर तयार केलं. म्हणूनच आज लोक प्रणिताताईंमध्ये भारत नानांना पाहत आहेत. आज भारत नानांचा वारसा रणरागिणी प्रणिताताई भगीरथ दादांच्या साथीनं समर्थपणे पुढे नेत आहेत. पंढरपूर शहरात आजवर शेकडो कोटींचा विकास निधी येऊनही सुसज्ज असे रस्ते नाहीत. संपूर्ण शहरात खड्ड्यांचे आणि धुळीचे साम्राज्य पसरलेले आपण बघतो. आध्यात्मिक नगरी पंढरपूर की छातीत चिखल व्हावा असे धूळपूर असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. सर्वसामान्य नागरिकांना तर हा त्रास आहेच. याशिवाय ज्या थाटात या शहरात महापुरुषांचे, वारकऱ्यांचे पुतळे उभारले गेले ते सुद्धा आज धुळीच्या साम्राज्यात आहेत. शहरात साधा सिग्नल नाही. पर्यायानं ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपलं पंढरपूर म्हणजे गोरगरीब, सर्वसामान्य वर्ग जास्त असणारा भाग आणि याच पंढरपुरात वर्षानुवर्षे नगरपालिकेच्या शाळांना साध्या सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. शिक्षणाची जी अवस्था आहे तीच नागरिकांच्या आरोग्याची. संपूर्ण पंढरपूर शहरात आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये उघड्या गटारीमधून वाहणारे घाण पाणी थेट नागरिकांच्या दारापर्यंत येऊन त्यांच्या जीवाशी खेळ होतोय. आज सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा आरोग्य सुविधा नाहीत. नगरपालिकेचा दवाखाना धुळीच्या खाईत आहे. कॉटेज रुग्णालय हे देखील सुविधेअभावी अडचणीत आणि अडगळीत आहेच आणि ते पुरेसेही नाही. पाणी हेच जीवन असे आपण म्हणतो. ज्या चंद्रभागेत स्नान केल्यानं अनंत जन्माची पापं धुतली जातात त्या शहरात मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मैला मिश्रित पाणी पुरवठा होत आहे. मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्रकल्पाच्या अक्षरशः चुराडा झालाय. अनियमित पाणी पुरवठा, प्रलंबित असलेली नळ जोडणी यानं ही जनता त्रस्त झालीय. मंदिर परिसरात हातावर पोट भरणारा वर्ग मोठा आहे. मात्र त्यांना अपमानकारकरित्या हुसकावून लावत पोटावर लाथ मारली जाते. तेव्हा प्रशासन विरोधात प्रसंगी अर्ध्या रात्री देखील त्यांचा आवाज बनून आधार देण्याचं काम प्रणिताताई अगदी स्वर्गीय नानांप्रमाणेच करत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे आज घनकचरा व्यवस्थापन आणि त्याची सुयोग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या सेवेत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. आज शहरात स्वच्छतागृहे नाहीत. भाजी मंडईमध्ये शेकडो भगिनी रस्त्यावर आपली दुकानं लावतात, पण तिथेही तीच परिस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी ठोस पाऊल उचलून त्यांना स्वयंरोजगारासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. म्हणूनच बाईचं दुखणं ताईलाच कळतं अशी येथील महिलांची भावना आहे. मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या पंढरपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चे पडघम वाजलेत.
रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, क्रीडा अशा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे पंढरपूरकरांनी अनेक मरण यातना भोगल्या. परंतु आता वेळ आली आहे ती आपल्या पंढरपूरला नवा नावलौकिक मिळवून देण्याची. कारण इथल्या जनतेला कोणाच्या दहशतीत राहून काम करणारा, गावाचा मालक बनून काम करणारा नकोय, तर सेवक म्हणून काम करणारा, परिणामी मुजोर अधिकाऱ्यांवर वचक ठेवून आपल्या या शहरासाठी स्वतःचं विजन असणारा नगराध्यक्ष हवाय. भारत नाना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अगदी त्याच जोमानं प्रणिताताई काम करत आहेत. शहराचा प्रथम नागरिक कसा असावा, तर तो प्रणिताताईंसारखा असावा. आपली ही भावना आपण जाणतोच. यापुढील काळात देखील नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे घडवून आणायची आहेत. वाहतूक व्यवस्थापन, सुसज्ज रस्ते, ड्रेनेजची कामे, मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छतागृहांची निर्मिती, नवीन उद्यानांची निर्मिती, नगरपालिका रुग्णालय, उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणं, स्मशानभूमी नूतनीकरण, घनकचरा व्यवस्थापन अशी अनेक विकास कामे पूर्ण करून शहराला नवीन ओळख निर्माण करून देण्याचा मानस आहे. 24 तास 365 दिवस लोकांमध्ये उपलब्ध राहून शहरात जनता दरबाराचे आणि नगराध्यक्ष आपल्या दारी मोहिमेचे आयोजन करून तात्काळ लोकांच्या समस्या सोडवणं हेच प्रणिताताईंचे प्राधान्य आहे. म्हणूनच येत्या पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती प्रणिताताई भगीरथ भालके यांना आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊया. मतदान मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी. मतदानाची वेळ सकाळी 7:30 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत.